नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. मित्रांनो, इतिहास बदलण्यासाठी महालातच जन्माला यावं लागतं असं नाही. इतिहास बदलण्यासाठी अंगात पोट, टाय आणि हातात गडगंज संपत्ती असावी लागते असंही काही नाही. इतिहास तोच बदलतो ज्याच्या रक्तात प्रामाणिकपणा असतो आणि नजरेत आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याची धग असते. महाराष्ट्राच्या मातीत भर उन्हात अन्न आणि पाण्याचा त्याग करून एका साध्या बाजेवर बसून संपूर्ण सरकारला झुकवणाऱ्या एका सामान्य मराठा मावळ्याचा संघर्ष तुम्ही पाहिलाय का? होय, आम्ही बोलतोय मराठा क्रांतीचे वादळ मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल. जेव्हा समाजाच्या हक्काची लढाई आली तेव्हा स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायलाही हा माणूस मागे पुढे सरकला नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या त्या ऐतिहासिक उपोषणाची आणि मराठा समाजाच्या जागृतीची संपूर्ण कहाणी पाहणार आहोत, जी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमान निर्माण करेल. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, गरीब मराठा कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी मिळाव्यात, यासाठी वर्षानुवर्ष लढा सुरू आहे. 58 मूक मोर्चे निघाले, पण न्याय मिळत नव्हता. अशा वेळी जालन्यातील अंतरावली सराटी या छोट्याशा गावातून एका वादळाची सुरुवात झाली. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे हत्यार उपसले, पण यावेळी लढा सामान्य नव्हता. जरांगे पाटलांनी जाहीर केलं की जोपर्यंत मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अन्न तर काय, पण पाण्याचा एक थेंबही तोंडाला लावणार नाही. कडक ऊन, अंगाचा थरकाप उडवणारी उष्णता आणि समोर फक्त एक साधी लाकडी बाज. या बाजेवर बसून एका सामान्य माणसाने कोट्यवधी मराठ्यांच्या स्वप्नांना आपल्या खांद्यावर घेतलं होतं. उपोषणाचा दिवस उगवला. जसजसं ऊन वाढत होतं, जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली होती. डॉक्टरांनी चेतावणी दिली, पाणी प्या. माता भगिनी पदर पसरून विनंती करत होत्या, माऊली पाणी प्या, तुम्ही जगलात तर लढा जिवंत राहील. पण जरांगे पाटलांचा निश्चय दडला नाही. ते म्हणाले, माझ्या मरणाची काळजी करू नका, मी मरून गेलो तरी चालेल, पण माझ्या मराठा लेकरांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी या बाजेवरून उठणार नाही. विचार करा, काय ताकद असेल त्या विचारात. एका बाजूला मृत्यूदारात उभा होता आणि दुसऱ्या बाजूला समाजाप्रती असलेली निष्ठा. भर उन्हात, पंखा नसताना, एसी नसताना, छप्पर नसताना हा माणूस फक्त आणि फक्त आपल्या हक्कांसाठी झुंजत होता. हा केवळ एक लढा नव्हता, तर मराठा समाजाच्या अस्मितेचा महायज्ञ होता. जरांगे पाटलांच्या या पवित्र उपोषणाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. गावागावातून लाखो मराठा बांधव अंतरावली सराटीच्या दिशेने धावू लागले. सोशल मीडियापासून ते गल्ली बोळापर्यंत फक्त एकाच नावाची चर्चा होती, मनोज जरांगे पाटील. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. मध्यरात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते तेव्हा सरकारचे वरिष्ठ मंत्री आणि शिष्टमंडळ अंतरावली सराटीमध्ये दाखल झाले. कडक सुरक्षा, तणावाचे वातावरण आणि तब्बल 1.5 तास चाललेली सविस्तर चर्चा. जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम होते. ते कागदावरच्या केवळ आश्वासनांवर विसंबून राहणारे नव्हते, तर त्यांना ठोस कृती हवी होती. अखेर जरांगे पाटलांच्या अभ्यासू वृत्तीपुढे आणि मराठा समाजाच्या एकजुटीपुढे सरकारला झुकणे भाग पडले आणि प्रत्येक तो ऐतिहासिक क्षण आला. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्वच्या सर्व 10 प्रमुख मागण्या मान्य केल्या, ज्यांनी सरकारला झुकायला लावलं. चला पाहूया त्या मागण्या कोणत्या. पहिली मागणी, प्रलंबित कुणबी प्रमाणपत्रे देण्यास शासनाची तात्काळ मंजुरी. दुसरी मागणी, तब्बल 58 लाख नोंदींचे दस्तावेज उपलब्ध करून देणे. 3, प्रमाणपत्र वितरणामध्ये मुद्दाम दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार. 4, हैदराबाद गॅझेटनुसार SOP तयार करण्यात आली. 5, जात पडताळणी प्रक्रियेचा दर 15 दिवसांनी विभागीय आयुक्त स्वतः आढावा घेणार. 6, या आंदोलनात हुतात्मा झालेल्या बांधवांच्या वारसांना 15 दिवसात आर्थिक मदत मिळणार. 7, केवळ आश्वासन नाही तर 2 ते 3 दिवसात शासन निर्णय काढण्याचे लेखी आश्वासन. 8, मंगळवारपर्यंत अधिकृत आदेश काढण्याची माहिती. 9, सातारा संस्थांच्या अत्यंत महत्वाच्या विषयासाठी शासनाला 1 महिन्याची मुदत. आणि 10, आणि न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. या सर्व 10 मागण्यांवर सकारात्मक चर्चा पूर्ण झाली आणि मध्यरात्री 1 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या साक्षीने आपले उपोषण मागे घेतले. पहिल्याच दिवशी उपोषणाला स्थगिती मिळाली, कारण भर उन्हात बाजेवर बसलेल्या त्या जिद्दीपुढे अख्ख्या व्यवस्थेला लोटांगण घालावं लागणार होतं. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे, या मातीने कधीही कुणासमोर गुडघे टेकले नाहीत. जेव्हा जेव्हा मराठ्याच्या अस्मितेला धक्का लागलाय तेव्हा तेव्हा या सह्याद्रीचा कणा कडाळून पेटलाय.
मनोज जरांगे पाटलांच्या त्या साध्या लाकडी बाजेने दाखवून दिलं की वाघाची नखं आणि मराठ्याची जिद्द कधीच म्हातारी होत नाही. हा लढा फक्त एका आरक्षणाचा नव्हता, हा लढा होता आमच्या अस्तित्वाचा, आमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा आणि आमच्या स्वाभिमानाचा. कोणी किती राजकारण करू द्या, कोणी किती आडवे येण्याचा प्रयत्न करू द्या, आता मराठा शांत बसणार नाही. कारण हा नवा महाराष्ट्र आहे जिथे अन्यायाविरुद्ध लढायला प्रत्येक घरातून एक मावळा बाहेर पडतोय. लक्षात ठेवा, वाघाची चाल, गरुडाची नजर आणि मराठ्याची एकजूट याला जगात तोड नाही. जाता जाता फक्त एवढंच सांगेन, हवेची दिशा कोणतीही असो, भगवा नेहमी दिमागातच फळकणार आणि समोर संकट कितीही मोठं असो, एक मराठा कोटी मराठा, एक मराठा कोटी मराठा. हा व्हिडिओ प्रत्येक मराठ्यांचं रक्त पेटवणारा वाटला असेल तर आत्ताच्या आत्ता लाईक करा, प्रत्येक ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपली ताकद दाखवून द्या. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.